ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाच्या सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भलाबण करण्याचा प्रयत्नात शिवसेनेचे नेते किरण पावसकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। एकीकडे सांगितलं जातं की आजपर्यंत मला सांभाळलं, आता दुसऱ्याला सांभाळा, मग माझ्या मुलाला सांभाळा, हे वाक्य उद्धृत करत पावसकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेची पाळणा घराशी तुलना केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे 2012 सालच्या शिवसेना मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या भाषणाच्या वेळेला रेकॉर्डेड भाषणाच्या वेळेला हे म्हटलेलं होतं। शिंदे साहेब हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टी। आपली सगळी पापं झाकण्यासाठी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घेतला। मी एक गोष्ट आपल्या समोर इतर प्रश्नांना उत्तर द्यायच्या पूर्वी एक स्पष्ट शब्दात क्लिअर करू इच्छितोय। हिंदुस्थानातील, फक्त महाराष्ट्रातीलच नाही, पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान कोण करण्याचं धाडस करणार नाही, केलेलं नाही, करणार नाहीत भविष्यामध्ये, आणि जर कोण करत असेल तर ते आम्ही सहनही करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.